कांता चहा झाला का? लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. ऋचा अजून उठली नाही का? Hi channel, welcome to my guys. एल्जा काय घातले? पप्पा फॅशन आहे पप्पा. पूर्ण कपडे घाल. मम्मी लवकर जा. पहा कांता तुझी मुलगी कसे कपडे घालते. हो माझीच मुलगी आहे ना ती, तुमची तर आहेच नाही. जाऊ दे, मी माझ्या आशूला कॉल करते. हॅलो बेटा. हॅलो पप्पा. काय करताय माझं बाळ? काय नाही, ऑफिसची तयारी करते. तुम्ही काय करताय? आणि दीदी आणि मम्मी? हेलो गाइस, तो आज हम जाने वाले एक ऐसे कैफे में जो आपने कभी देखा ही नहीं होगा, जो है बहुत बजट फ्रेंडली. और काही नाही, ती बसली आहे अजून, ती कोणाचं ऐकतच नाही पट्टी. तू येऊन जा रे, येऊन जा. तू कधी येते? हो आता तर यायचंच आहे ना. हो ठीक आहे, ओके बाय. कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. ओके वेट, आजचा हा व्हिडिओ माझ्याबद्दल नाही आहे आणि नाही माझ्या या मस्तीखोर मैत्रिणींबद्दल. हा व्हिडिओ आहे माझ्या मम्मीच्या आणि माझ्या बहिणीच्या स्पेशल व्यक्तीबद्दल, जे आहे माझे पप्पा. तर आज त्यांची एक छोटीशी जर्नी शेअर करते आहे. किशोर आसटकर, कोणी यांना बंडू तर कोणी यांना मामा आसटकरचा मुलगा असं म्हणून पण ओळखतात. तुमच्यासाठी नक्कीच हे फक्त एक नाव असेल, पण माझ्या कुटुंबाकरिता एक अशी ओळख आणि एक असे व्यक्तिमत्व ज्यांची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही, आणि जे त्यांनी आजपर्यंत केले ना ते कधीच कोणी करूही शकणार नाही. 1988 म्हणजेच 1988व्या वर्षी आजपासनं ठीक 36 वर्षांआधी ते महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकला ॲज अ टायपिस्ट म्हणून लागलेत. हळूहळू ज्युनियर ऑफिसर आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफ युनियनची पदवी पण त्यांना मिळाली. आज ते 58चे झालेत आणि अकॉर्डिंग टू इंडियन गव्हर्नमेंट 58व्या वर्षी रिटायरमेंट असतं. पण खरं सांगायचं तर त्यांची एज त्यांचं रिटायरमेंट डिसाईड कधीच करू शकणार नाही. या एजमध्येही अतिशय धडपडे आणि कुणाहीसाठी एक शब्दावर उभे राहणारे आणि सर्वांची मदत करणारे असे आहे हे माझे पप्पा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आजचा दिवस विशेष आहे. माझ्यावर सांगतो ना मी. हो जॉईन कशासाठी झालो? काय आर्थिक प्रॉब्लेम आहे काय आहे बाबा? जा बाबा तुम्ही ऑफिसला. त्यांना कसं असते, त्यांना एवढ्या वर्षाच्या अनुभव माहीत आहे, तो हार्ड करायचा की सॉफ्ट करायचा. बंडूभाऊ आसटकर एक तर चांगले टायपिस्ट तर होतेच. कधी बंडूभाऊ अर्जंट आहे तर त्या माणसानं असं कधीच नाही केलं की मी नंतर करतो का जेवण करून येतो घरून, असं कधीच नाही. युनियननी सेंडॉफ खेळला आहे पण तुम्हाला सुटका होणार नाही आणि सुटका घेऊ पण नका. आहे तुमच्यामध्ये गट्स आहे, तुम्हाला नॉलेज आहे, एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. तन्नीवाल साहेबापासून, धोटे साहेबापासून, थुटे साहेबापासून आमच्यापर्यंत, चंदूभाऊपर्यंत जनरल सेक्रेटरी तुम्ही पाहिलेले. पण त्याच्यानंतर खूपच मस्त ग्रोथ व्हायला लागली आणि त्यानंतर त्यांनी भरपूर सपोर्ट केला. म्हणजे मी आज जिथे पण आहे फायनान्शियली,
आणि मेंटली जिथे पण, तर ते नक्कीच माझ्या पॅरेंट्समुळे आहे, हे तर नक्कीच गोष्ट आहे. आणि माझी इच्छा आहे की त्यांचे स्वप्न मी पूर्ण करावे. 36 वर्षांच्या कष्टांच्या प्रवासाची समाप्ती आणि एक नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे. रिटायरमेंट म्हणजे फक्त वर्क लाईफ संपणे नाही, तर जीवनाच्या एका नव्या टप्प्याची सुरुवात करणे असते. आम्ही सर्वे तुमच्या कार्यशीलतेचा आणि समर्पणाचा आदर करतो आणि नवीन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हॅपी रिटायरमेंट.